नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. काल झालेल्या क्वालिफायर 2च्या सामन्यात बलाढ्य मुंबईला 90, पंजाबने शेवटी सामना जिंकत अंतिम फेरी गाठलीच. त्या त्यांच्या कर्णधार श्रेयस अय्यरच्या धुव्वाधार फलंदाजीने. क्रिकेट सामन्याच्या आधी सर्व क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट चाहत्यांचा असा कल होता की मुंबई इंडियन्सच ही सामना जिंकणार, पण मात्र प्रत्यक्षात मैदानावरती जो संघ चांगला खेळतो तोच मॅच जिंकतो आणि मॅच खेळण्यासोबतच नशिबाची साथही तेवढीच मोलाची ठरते. तर नशिबाचा कौल हा कालच्या दिवशी पंजाबच्या बाजूने असतानाच त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा आश्चर्यजनक निर्णय घेतला. कारण अहमदाबादची खेळपट्टी ही फलंदाजाला पोषक असणारी खेळपट्टी होती, पण गेले 2 दिवस झालं तिथे पावसाचा वातावरण होता आणि पाऊसही पडणार होता. या पावसाचा अंधाराने कदाचित त्यांच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय यासाठी घेतला की पहिले बॅटिंग करताना थोडेशा पहिले 5-6 ओव्हर पॉवर प्लेच्या त्रास होईल, फलंदाजांना विकेटा पडतील, पण नंतर ते एक फलंदाजीसाठी पोषण अशी खेळपट्टी तयार होईल असा प्राथमिक अंदाज त्या कर्णधाराचा असेल. तो कर्णधाराचा निर्णय एकदम तंतोतंत ठरवत मुंबईसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी 207-208 या धावसंख्येवर रोखले. हे पंजाबच्या गोलंदाजाचे असामान्य कौशल्यच म्हणावं लागेल. अर्शदीप झालं, हरमनप्रीत ब्रार झालं, असे एक ना एक चांगले दर्जाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाज त्यांच्याकडे असल्यामुळे पंजाबनेही हा एक प्रकारे सट्टाच खेळला होता. प्रथम गोलंदाजी करताना त्यांनी माफक धावसंख्येवर फलंदाजी क्रमला मुंबईच्या रोखले. त्याचप्रमाणे खेळपट्टीचा रंग पाहता ती फलंदाजीचा अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजीला पोषक ठरते, पण गेली 2-3 दिवस झालं पावसाचं वातावरण असल्यामुळे इथे फलंदाजी करणे प्रथम ह्याला फायद्याचे ठरत नव्हते. त्यामुळेच त्यांनी गोलंदाजीचा पसंतीक्रम निवडला आणि अखेरच्या टप्प्यात कर्णधार श्रेयस अय्यरने केलेले नेतृत्व आणि स्वतःवर जबाबदारी घेत केलेली आश्वासक फटकेबाजी हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं आणि मुंबईला 6व्या विजेतेपदापासून रोखण्यात आले. आता हे 3 जून रोजी RCB विरुद्ध पंजाब यांच्यात अंतिम सामना यावर्षीचा रंगणार आहे. त्यामुळे कोण जिंकणार यावर्षीचा IPL कॅलेंडर हे पाहणे आता महत्त्वाचे ठरलेले आहे. जाणकार आणि क्रीडाप्रेमींच्या आणि क्रीडा रसिकांच्या ह्याच्यानुसार म्हटलं तर बेंगलोरचं पारडं थोडंसं जड वाटत आहे असं क्रीडाप्रेमी म्हणत आहे. बघूयात आता 3 तारखेला कोण सामना जिंकेल आणि नशिबाचा कौल कोणाच्या बाजूला राहील. तर तुम्ही पाहायला विसरू नका. दिनांक 3 जून रोजी संध्याकाळी 7:30 वाजता जिओ हॉटस्टारवरती पंजाब विरुद्ध बेंगलोर सामना. धन्यवाद.